आता सगळे नाशिकचे पत्रकार इथे उपस्थित आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपलं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि या पत्राला परिषदेला थोडा उशीर झालेला आहे. मुंबईवरून येताना मला उशीर झाल्यामुळं या ठिकाणी आपल्याला बरंच वेळ थांबावं लागलेलं आहे. तर एकतर आपल्याला माहित आहे की संसदेमध्ये लोकसभेमध्ये महिला आरक्षण बिल आलेलं होतं आणि महिलांना आरक्षण देण्याचं बिल 2023 मध्ये एक मताने ते संमत करण्यात आलं होतं. त्याला काँग्रेस आणि सगळ्या इतर अपोजिशनने सुद्धा त्याला पाठिंबा दिला होता. पण या वेळेला बिल आणण्याचं कारण एवढंच होतं की 2029च्या निवडणुकीमध्ये महिलांना आरक्षण द्यायचं असेल तर हे बिल पास होणं अत्यंत आवश्यक होतं आणि हे बिल पास होत असताना जे डिलिमिटेशन आहे, हे डिलिमिटेशन एक मतदारसंघ हा 30 लाख, 35 लाख, 20 लाख, 25 लाख अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये मतदार असणारे मतदारसंघ आहे. त्यामुळे डिलिमिटेशन 30 वर्षानंतर 40 वर्षानंतर होणं अत्यंत आवश्यक असतं आणि त्यामुळे महिला आरक्षण विधेयकाच्या सोबतच या ठिकाणी महिलांसाठी 273 जागा, 273 जागा वाढवू. सध्या पार्लमेंटच्या ज्या 543 जागा आहे त्याच्यामध्ये 273 जागा वाढवू. त्या जागा 816 किंवा 850 जागा करण्याचा प्रस्ताव होता आणि डिलिमिटेशन हे मध्ये होणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळं मतदारसंघ वाढल्यानंतर मतदारसंघ थोडे छोटे झाले असते आणि काँग्रेस आणि इतर पक्षांनी साऊथ इंडियाच्या लोकांना हे पटवलं की आपल्या जागा कमी होत आहे, पण असं नव्हतं. नॉर्थ इंडियाच्या जागा अगोदर जास्त आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 80 जागा आहेत, बिहारमध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर वेस्ट बेंगॉलमध्ये, अशा इतर मोठ्या राज्यामध्ये जास्त जागा आहेत आणि सर्व जागांमध्ये 33% वाढ करण्याच्या संबंधातला हा प्रस्ताव होता आणि या प्रस्तावाला मान्यता दिली असती, हे बिल पास झालं असतं. या बिलाच्या बाजूनी 298 मतं मिळाली, विरोधामध्ये 233 मतं होती आणि 2/3 मेजॉरिटी असल्याशिवाय हे बिल पास होत नाही. कारण नरेंद्र मोदींच्या सरकारच्या कालखंडामध्ये 2014 पासून अनेक बिलं आली, पण ती बिलं 2/3 नव्हती आणि त्यामुळं ती बिलं सगळी पास केली. पहिलंच बिल असं होतं की हे बिल नापास झालेलं आहे, हे बिल फेल झालेलं आहे आणि हे बिल प्लॅनिंगनी फेल करण्यात आलेलं आहे. कारण महिलांना आरक्षण मिळालं तर मोदी सरकारला, इंडियाला त्याचा जास्त फायदा होईल अशा पद्धतीचा अंदाज या विरोधी पक्षाचा असणे शक्यता आहे आणि त्यामुळं हे बिल कसल्याही परिस्थितीमध्ये डिलिमिटेशन आपण का आणलं अशा पद्धतीचा तक्रार करू. या मंडळींनी महिलांचं आरक्षण बिल हे फेल केलेलं आहे आणि त्यामुळे आता 229 मध्ये 2/3 मेजॉरिटीनं हे बिल पास झाल्याच्या शिवाय महिलांना आरक्षण मिळणार नाही आणि सध्याच्या प्रपोशनेट मध्येच ते करा असंही काही लोकांचं म्हणणं असेलही, पण तशा पद्धतीची भूमिका त्या चर्चेमध्ये मांडण्यात आली नाही. म्हणजे आता जर 543 जागा असतील तर 181 जागा या महिलांसाठी मिळू शकतात. त्यामुळं त्यांचं म्हणणं हेच होतं की जागा वाढूच नका, 543 जागा ठेवा आणि महिलांना त्यामध्ये 181 जागा द्या आणि त्या 181 मध्ये SC ST ला सुद्धा आरक्षण मिळणार होतं. त्यामुळं मुस्लिम महिलांना आरक्षण दे असा एक नवीन जो मुद्दा आहे तो पुढे आणण्यात आला. ओबीसी महिलांना आरक्षण द्या ही मागणी करण्यात आली, पण जोपर्यंत ओबीसीना आरक्षण देण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत ओबीसीच्या महिलांना आरक्षण देता येणार नाही. आपल्याला माहित आहे लोकल बॉडीजमध्ये 50% आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये 27% आरक्षण ओबीसीना आहेच आहे आणि मुस्लिम कम्युनिटीला आरक्षण द्या ही जी मागणी आहे ही मागणी घटनाविरोधी आहे. कारण संविधानामध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण द्या अशा पद्धतीची भूमिका नाही.
SC/STला आरक्षण मिळालेलं आहे ते अनटचॅबिलिटीच्या माध्यमातून मिळालेलं आहे. जे लोक पहाडामध्ये राहतात आदिवासी अशांसाठी ते आरक्षण आहे. त्यामुळे ओबीसीना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय आहे. परंतु काँग्रेसच्या काळामध्ये ओबीसीना आरक्षण देण्याचा निर्णय झाला नव्हता. VP सिंग आपले देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर मंडल आयोगाने केलेल्या ज्या शिफारशी होत्या त्या शिफारशीमध्ये अनेक जाती होत्या आणि त्या धर्माच्या आधारावर जाती नव्हत्या. तर या देशामध्ये ज्या जाती आहेत त्या कोणती जात मागास आहे, इकॉनॉमिकली एज्युकेशनली मागास आहे, अशा जातींना आरक्षण देण्याची यादी करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये 80% मुस्लिम समाजाच्या जाती सुद्धा आहेत. म्हणजे आता ओबीसीची यादी आहे त्याच्यामध्ये मुस्लिम कम्युनिटीच्या सुद्धा जाती त्यामध्ये आहेत. त्यामुळं ऑटोमॅटिकली लोकल बॉडीजमध्ये मुस्लिमांना आरक्षण आहे. म्हणजे ज्या मुस्लिम जाती ज्या ओबीसीमध्ये आहेत त्यांना आरक्षण ऑलरेडी आहेच आहे. त्यामुळे मुद्दाम हे बिल फेल करण्यात आलेलं आहे. मोदीचं सरकारला त्याचा फायदा होऊ नये अशाच पद्धतीच्या भावनेनं काँग्रेस आणि NCP असेल, त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल आणि ममता बॅनर्जीचा पक्ष असेल, DMK स्टालिनचा असेल किंवा इतर अखिलेश यादवचा समाजवादी पक्ष असेल आणि इतर अनेक जे छोटे मोठे पक्ष होते या सगळ्याच पक्षांनी या बिलाला विरोध केलेला आहे. अजून 54 मतं जर मिळाली असती तर हे बिल पास होऊ शकलं असतं. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही ठरवलेलं आहे की अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि ऑल इंडियामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ते पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये लॉ मिनिस्टर असताना 1950 मध्ये बाबासाहेबांनी हे हिंदू कोड बिल आणलेलं होतं आणि हिंदू कोड बिल हेच होतं की सर्व जातीच्या धर्माच्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना प्रॉपर्टीमध्ये त्यांचा हक्क मिळाला पाहिजे आणि महिलांना सुद्धा आरक्षण असलं पाहिजे ही भूमिका त्यामध्ये होती. पण ते बिल त्यावेळेला दोन्ही सभागृहांनी लोकसभेने राज्यसभेने ते पास केलं नाही. अरे शांत बसा म्हणून मेळावा सगळे लोक. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी कानून मंत्री पदाचा राजीनामा दिलेला होता. त्यामुळं बाबासाहेबांचा जो RPI आहे हा महिलांच्या बाजूनं कायमचा उभा राहिलेला आहे. त्यामुळं हे बिल पास न करणाऱ्या सर्व पक्षांचा मी धिक्कार करतो आणि नक्कीच आम्ही त्यांना आश्वासन देतो की पुढच्या वेळेला NDAला 2/3 मेजॉरिटी मिळाली नक्कीच आम्ही हे बिल पास करू. आणि डिलिमिटेशन आवश्यक आहे. डिलिमिटेशनला विरोध करण्याची काय आवश्यकता आहे? म्हणजे नॉर्थच्या जागा वाढतील आणि त्यामुळं साऊथच्या लोकांचं नुकसान असं अजिबात नाही आहे. आताही साऊथच्या जागा कमी आहेत तर नॉर्थच्या जागा जास्त आहेत आणि त्यांच्या जागा वाढणार होत्या. म्हणजे 33% जागा त्यांच्या सुद्धा वाढणार होत्या. तामिळनाडूमध्ये 39 जागा आहेत त्या वाढणार होत्या. त्यानंतर कर्नाटक आहे, त्यानंतर तेलंगणा आहे, आंध्र आहे, त्या ठिकाणी जागा वाढणार होत्या. पण उत्तरेच्या जागा वाढतील आणि त्याचा फायदा हा मोदी सरकारच्या NDAला होईल म्हणून हे बिल फेल करण्यात आलेलं आहे. त्यामुळं नक्कीच हा महिलांवरती मोठा अन्याय आहे. महिलांना धोका देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो आहे हा महिलांच्या बाजूनं आहे आणि महिला यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी आमची पूर्णपणे अपेक्षा आहे. आता जे 5 राज्याच्या निवडणुका होत आहेत तर या 5 राज्याच्या निवडणुका म्हणजे आता बिल आणण्याचं कारण हेच होतं की निवडणुका काय नाही, निवडणुका कुणी सत्तेवर येईल, आम्ही सत्तेवर येऊ का ते सत्तेवर येतील, पण लोकशाहीचा आदर करणं ही आमची भूमिका आहे. नरेंद्र मोदींचा अजेंडा हाच आहे की ज्यांना बहुमत मिळतं त्यांना तर सत्ता मिळते. काँग्रेस पक्षाला सत्ता मिळत होती त्यावेळेला BJP एकदम सत्तेच्या बाहेर अनेक वर्ष होती. त्यामुळे आम्ही काय त्यावेळेला या लोकांनी काय त्यावेळेला EVM मशीनचा विषय काढला नाही. परंतु SIR जो आहे हा SIR इलेक्शन कमिशननी यासाठीच आणलेला आहे की अनेक जे मृत असणारे लोक आहेत त्या मृत असणाऱ्या असंख्य लाखो लोकांचे नाव अजून यादीमध्ये आहे. त्यानंतर एका माणसाचं नाव 2-2, 3-3 ठिकाणी आहे. त्यामुळं ते त्याचा अभ्यास करून ती नावं त्यामधून हटवायची अशा पद्धतीची भूमिका इलेक्शन कमिशनची आहे. इलेक्शन कमिशन जे आहे त्या मध्यंतरी
आदित्य ठाकरे आहे.